गर्मियों के दिन आ रहे हैं और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। कल्याणमध्ये गुन्हे शाखा युनिट 3 ने मोठी कारवाई करत एक्सपायरी डेट संपलेल्या विटामिन युक्त खाद्यपदार्थांवर बनावट लेबल लावून त्यांची पुन्हा विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केलाय। पोलिसांनी या कारवाईत एकूण 26,63,509 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार मोसेक वेलनेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने तयार केलेल्या विटामिनयुक्त खाद्यपदार्थांची एक्सपायरी डेट संपल्यानंतरही काही जण त्या पॅकेट्स व डब्यांवर बनावट नवीन एक्सपायरी डेटचे लेबल लावून बाजारात विक्री करत आहेत। या माहितीच्या आधारे 14 मे रोजी कल्याण पश्चिम येथील बाजारपेठ परिसरातील मिनी बाजार शॉप क्रमांक 68 जवेद लॉज जुना मच्छी बाजार येथे छापा टाकण्यात आला। इथे आरोपी अब्दुल करीम रईस खान वय 40 वर्ष याला ताब्यात घेण्यात आलाय। त्याच्याकडून मोठ्या प्रमाणात एक्सपायरी डेट संपलेले विटामिनयुक्त खाद्यपदार्थ जप्त करण्यात आले। तपासात समोर आले की आरोपी हा माल भिवंडी येथील बिबल रामदुलार यादव वय 43 वर्ष याच्याकडून खरेदी करून आपल्या मिनी बाजार दुकानात विक्री करत होता। त्यानंतर पोलिसांनी भिवंडी येथील गोदामावरही छापा टाकून एकूण 26,63,509 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। आरोपींनी खाद्यपदार्थांची एक्सपायरी डेट संपल्याची पूर्ण जाणीव होती आणि हे पदार्थ लोकांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतात हे माहिती असूनही ते जुने लेबल काढून त्यावर नवीन तारखेचे बनावट लेबल लावून विक्री करत होते। जप्त करण्यात आलेल्या उत्पादनांमध्ये लिटर जॉयस मिलेट चोको क्रंच, ग्लुटन फ्री पास्ता, पीनट बटर आणि चॉकलेट हेझलनट स्प्रेड यांच्यासारख्या पदार्थांचा समावेश आहे। याच्यामध्ये कल्याण शाखा घटकाकडे वेलनेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनी ही प्रामुख्याने विटॅमिन युक्त खाद्यपदार्थांची निर्मिती करत असते। या खाद्यपदार्थांची एक्सपायरी डेट संपली असताना देखील एक व्यक्ती आहे तो अशा प्रकारचे खाद्य विक्री एक्सपायरी झाले असताना देखील विकत आहे अशी माहिती मिळालेली होती। त्या अनुषंगानं मिनी बाजारपेठ या ठिकाणी छापा कारवाई करण्यात आली। याच्यामध्ये त्या ठिकाणी अब्दुल करीम रईस खान यास ताब्यात घेतले असता त्यानं सदरचा माल हा भिवंडी येथून बिरबल राम बहादूर यादव याच्याकडून हा माल घेतले असल्याबाबतची माहिती प्राप्त झाली। त्या अनुषंगानं आम्ही भिवंडी या ठिकाणी पण नारपोली या ठिकाणी छापा कारवाई केली आणि त्याच्यामध्ये एकूण 26,63,509 किमतीचा मोजेक वेलनेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा एक्सपायर झालेला माल हा बनावट स्टिकर लावून विक्री करत असल्याचे निष्पन्न झाले। त्याप्रमाणे छापा कारवाई करून कारवाई करण्यात आली। यामध्ये किती लोकांना अटक करण्यात आली आणि किती दिवसापासून हे सर्व खेळ सुरू आहे? याच्यामध्ये 2 लोकांना अटक करण्यात आलेली आहे आणि हा साधारणपणे एक आमच्या माहितीनुसार प्राथमिक 6 महिन्यापासून विक्री करत असल्याची माहिती झालेली आहे। काय आवाहन करणार लोकांना? याच्यामध्ये जो आपण एखादा प्रोडक्ट घेतोय तो प्रोडक्ट नक्की त्याची एक्सपायरी डेट योग्य आहे किंवा त्याच्यावरती काही बनावट स्टिकर कोणी लावलेला आहे किंवा काही याबाबत खात्री करून लोकांनी अशा प्रकारचे खाद्यपदार्थ घ्यावेत। जप्त केलेला साधारण किती? 26 लाख रुपयाचा आहे। 26,63,509 रुपयाचा आहे। कुणाल म्हात्रे, स्वानंद मीडिया, कल्याण। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।